ओमराज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता बघा, आजच्या रेसिपीसाठी मी इथं घेतलेले आहेत तांदूळ आणि शेंगदाणे भिजत घातली होती 4 ते 5 तास। इथं आहे ओली कोथिंबीर, पीस आहेत म्हणजे वाटाणे, बीटरूट आहे, 2 मिरच्या आहेत, कॅरट आहे, लसूण, आलं आणि कोंब आलेले मूग आहेत आणि हा आहे नारळाचा कीस। एवढं जिन्नस आपल्याला लागणार आहे आणि दही आहे। आता हे काय करणार आहे मी, पहिली तांदूळ आणि शेंगदाणे जे आपण भिजत घातले होते ते पहिली थोडं एक राऊंड वाटून घेऊया। मग त्याच्यामध्ये जे आहे हे सगळे जिन्नस आपण घालूया। गाजर, मिरची, कोंब आलेले मूग, त्यानंतर आपण चव घालत आहे नारळाचा किसून घेतलेला, ओली कोथिंबीर आणि हे आहेत पीस म्हणजे आपले हिरवे वाटाणे आणि आलं लसूण। चला तर आता हे पेस्ट करून घेऊया। बघू शकता इथं मी पेस्ट करून घेतलेली आहे। हे पिंक कलरवर पेस्ट झालेली आहे कारण आम्ही ह्याच्यामध्ये बीटरूट घातलं होतं बघा। आणि त्याच्यामध्ये आता लगेच आपण दही घालूया। दही घातल्यानंतर चवीपुरतं मीठ, सगळं मिक्स केलं आणि एक 5 ते 10 मिनटं ह्याला ठेवूया बाजूला भिजण्यासाठी। मग तोपर्यंत माझ्याकडे आहे छोटीशी काकडी, ती काकडी मी आता इथं ग्रेट करून घेत आहे, किसून घेत आहे। आता ती किसलेली काकडी पण मी त्याच्यामध्ये घातलं, मिक्स केली आणि चला तर आता तवा तापलेला आहे, त्याच्यावर आपण पराठा काढायला सुरुवात करूया। बघा, पराठा असं जरा दाटसर होतोय तो आणि 2 चमचे तेल सोडलेलं आहे मी। एक बाजू भाजलेली आहे, दुसरी बाजू आपण परतून घेऊया। थोडे दाटसर होतात कारण मी त्याच्यामध्ये काकडी घातली होती म्हणून। बघा, असे खूप छान लुसलुसीत असे मऊसर पराठे हे तयार होतात। नक्कीच तुम्ही या तऱ्हेचे पराठे ट्राय करून बघा, चविष्ट असे होतात। बघा, दोन्ही बाजूनं मी खरपूस भाजून घेतलेला आहे। आता दुसरा पराठा घालूया। 2 चमचे तेल सोडलं आणि हे चिकटत सुद्धा नाहीत बरं का। बघा, दोन्ही बाजूला मी हे सुद्धा खरपूस भाजून घेतलेलं आहे। तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्कीच धन्यवाद। बघा, आता दुसरा पराठासुद्धा मी इथं घालत आहे, हा सुद्धा खरपूस भाजून घेतलेला आहे। असे सगळे पराठे मी आता इथं भाजून घेत आहे। फटाफट होतात। संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा चाईबरोबर किंवा मुलांच्या टिफिनला हे तुम्ही लगेच करून देऊ शकता किंवा कुणी येते घरी पाहुणे मंडळी तेव्हा त्यांना तुम्ही लगेच हे करून देऊ शकता। बघा, किती छान आता हे मी सगळे पराठे भाजून घेतलेले आहेत, तर बघू शकता। बघा, आणि हे जे पराठे आहेत माझ्याकडे ग्रीन चटणी आहे आणि बटर आहे म्हणजे लोणी आहे। सो बघा, इथं मी तुम्हाला दाबून दाखवत आहे किती लुसलुशीत झालेले आहेत। मी टेस्ट करून तुम्हाला दाखवत आहे। धन्यवाद।